शिरपूर तालुक्यात विधान परिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी यांच्या उपस्थितीत विविध पक्षातील कार्यकर्त्यांचा शिवसेनेत प्रवेश सोहळा उत्साहात पार पडला। यावेळी अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश करून पक्षाची ध्येयधोरणे जनतेपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार व्यक्त केला। पक्षप्रवेशानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधताना आमदार रघुवंशी म्हणाले की विकास कामे प्रभावीपणे राबविण्यासाठी सत्तेची साथ आवश्यक असते। अनेकदा सत्तेच्या अभावामुळे लोकप्रतिनिधींना अपेक्षित निधी मिळत नाही आणि विकास कामांना गती देता येत नाही। सत्तेत सहभागी असल्यास मतदारसंघातील रस्ते, पाणीपुरवठा, शिक्षण आणि अन्य मूलभूत सुविधांच्या कामांना अधिक चालना देता येते असे त्यांनी सांगितले। उद्धव ठाकरे गटातील 6 खासदारांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला असून त्यामागे विकासाची भूमिका असल्याचे त्यांनी नमूद केले। या निर्णयाला वेगवेगळी नावे दिली जात असली तरी अंतिम उद्देश जनहित आणि विकास हाच असल्याचे त्यांनी स्पष्ट केले। राज्यातील सत्तारूढ महायुतीमध्ये भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना हे दोन्ही पक्ष महत्त्वाची भूमिका बजावत आहेत। काही ठिकाणी राजकीय स्पर्धा असली तरी ती जनतेच्या हितासाठीच असून दोन्ही पक्षांचे नेते समन्वयातून मार्ग काढत असल्याने सरकारची वाटचाल यापुढेही सुरळीत राहील असा विश्वास आमदार रघुवंशी यांनी व्यक्त केला। म्हणजे थोड्याफार प्रमाणात त्यांची बी बिचाऱ्यांची कामं होत नसतील। जेव्हा खासदार, आमदार किंवा नगरसेवक वार्डातून निवडून येतो आणि त्याची जर कामं झाली नाही तर त्याला जनता सुद्धा शिव्या दिल्याशिवाय राहत नाही। आणि अशा याच्यामध्ये आपली कामं व्हायला पाहिजे, विकासाची कामं झाली पाहिजे आणि विकास जर करून घ्यायचा असेल तर आदरणीय एकनाथ शिंदे साहेबाच्या बरोबरच आपण गेलं पाहिजे अशी खात्री त्यांच्या मनामध्ये झाली असेल आणि म्हणूनच त्यांनी एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रवेश केला। खासदार गेले, आता आमदार राहिले, खासदारांनी तर बंडखोरी केली, आता उर्वरित आमदार पण करतील का काय वाटतं? त्या आमदारांना सुद्धा त्यांच्या मतदारसंघात काम करायचे असतील तर त्यांना सुद्धा पर्यायच नाही आहे। सत्तेमध्ये असलेल्या तिन्ही पक्षापैकीच कुठल्या बी पक्षाकडे त्यांना जावं लागेल, पण शिवसैनिक म्हणून त्यांच्या मनामध्ये जे बाळासाहेबांच्या बद्दल आदर आहे तर बाळासाहेबांचे विचार घेऊनच आदरणीय एकनाथ शिंदे साहेब या महाराष्ट्रामध्ये काम करतात आहे। म्हणून आमदारही जेव्हा येतील तेव्हा आदरणीय एकनाथ शिंदे साहेबावरच विश्वास ठेवूनच आमच्या शिवसेनेमध्ये येतील याचा मलाही विश्वास आहे। काही ठिकाणी राज्यातल्या अनेक मतदारसंघांमध्ये शिवसेना विरुद्ध भाजपचा एक सुप्त संघर्ष आकाराला आलेला आहे। त्याविषयी काय सांगा? नाही, ते चालणारच आहे। आता घरामध्ये दोघं भाऊ तगडे जर राहिले तर मारामाऱ्या करतच राहतात आणि असा प्रकार माझ्या नंदुरबार मध्ये सुद्धा आहे। आमची बी लढाई ही भारतीय जनता पक्षाच्या बरोबर आहे। नंदुरबार मध्ये तिकडे राजेश पाडवीशी आमचे चांगले संबंध आहे, तो आमच्या लोकांना सामावून घेतो। आजही नगरपालिकेत आमचे नगरसेवक त्याच्या बरोबर आहेत। पण एकंदरीत काही ना काही ठिकाणी आहे जो संघर्ष खऱ्या अर्थानं शिवसेनेची ताकद या महाराष्ट्रामध्ये वाढते आहे आणि म्हणूनच भारतीय जनता पक्षाचे लोक शिवसेनेला दाबायचा प्रयत्न करतात आणि म्हणून थोडाफार संघर्षाची ठिणगी उडते, हे सत्य आहे।